श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा आम्हासी, विस्तार करावा कृपेसी, पूर्वी कवणावर झाला, समस्त तीर्थे सोडूनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आराधना केली गवणी, पुराण कथा सांगमद, सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते एकावे, पूर्वयुगांतरी इक्ष्वाकुवंशी, मित्रासह राजा परियसी, प्रतापवंत क्षत्रिवंशी, सर्वधर्मरत देखा, असता राजा एके दिवशी, विनोद निघाला पारधीसी, प्रवेश झाला अरण्यासी, वाससिंह शार्दुलाचा, निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत, भेटला तेथे दैत्य अद्भुत, ज्वाळाकार भयानक, राजा देखुनी दयासी, शरजाळ वर्ष कोपेसी, मूर्छना येऊनी चरणीसी, पडिला दैत्य तयेवेळी, दैत्यवदिता तयेवेळी, होता त्याचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रवळी, बंधुशोके करुणिया, प्राण त्यजिता निशाचरू, बंधूसी म्हणतसे येरू, तू जरी होशील सहदरू, सूड माझा घ्यावा त्वरित, ऐसे बोलणी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया तयापाशी, नररूप धरले तयावेळी, रूप धरुणी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व धरले राजयाचे, अतिनम्रत्वे बोलोनिया, समस्त मृग मारोनी, दृष्ट जीव छेदोनी, राजा आला परतोनी, आपुले नगरा परियसा, ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादी मुनिवरा, ते दिनी नियमे स्वयंपाक, करवी राजा सविवेक, कपटी होता जो सेवक, तया स्थानी ठेविला, राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागतील भाणवसी, सर्व आणुनी त्वा द्यावे, अंगीकारुनी तो सेवक, नर्मास आणून देख, कापट्य भावे करवी पाक, केरी शाक तयावेळी, ठाय घालिता ऋषेश्वरांसी, पहिलेच वाढले नरमासासी, पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी, दिदला शाप तयवेळी, वसिष्ठ म्हणे रायास, नरमास वाढले आम्हास, त्वरित होगा ब्रह्मराक्षस, म्हणून कोपे तयावेळी, शाप देताचे तयावेळी, राजा कोपला अतिप्रबळी, अपराध नसता आम्हा जवळी, वाया शापिले तिका, नेणे माज पाक कवणे केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुदे शाप दिदला, आपण शापीन म्हणतसे, उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजस्त्री येऊनी जवळी, वर्जिती झाली पतीसी, पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी त्याचे चरणधरी, तेने तरशील भवसागर, मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळी उदक होते जाण, पाडिले आपल्या चरणावरी, शाप देता कल्मश पाणी, पडले राजयाची चरणी, कल्मशपाद नाम म्हणून, ब्रह्मराक्षस झाला तो राव, पतिव्रता राजमहिषी, लागली वसिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप कायकीचे, करुणावचन एकोनी, शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी, पुनर्विराजा होईल, उशाप देऊन वसिष्ठ ऋषी, गेला आपले ठायासी, ब्रह्मराक्षस राजा परियसी, होऊन गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू, पशु पक्षी मनुष्यादी करून, ऐसे क्रमिताय तयेवनी, मार्गस्थ दंपत्य दोनी, ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी, देखिला राक्षस भयासुर, येऊनी धरले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुशी, घेऊन गेला भक्षावयासी, विप्रस्त्री जाय समागमे, अति शोक करीतसे ते ब्राह्मणी, जाऊन लागे राक्षस चरणी, राखे मजला अहेव पाणी, प्राणेश्वरासी सोडीपा, न बक्षी माझा पती, माझी तयावरी प्रीती, माते भक्षिगा सुखवृत्ती, वल्लभा ते सोडीपा, पती विणे राहती नारी, जन्मवृथा दगडापरी, पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा, ऐसे नानापरी देखा, विप्रस्त्री करी महादुःखा, बोल न मानिता राक्षसे एका, त्या ब्राह्मणा ते बक्षिले, पतीसी बक्षिले देखोनी, शाप दिला ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा एककानी, शाप माझा निर्धारे, तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी, पुढे मावती राजा होसी, 12 वर्षे क्रमोनिया, परिरमता तुवा स्त्रिय सवे, प्राण जाईल स्वभावे, आम्हा अनाथा बक्षसी दुष्ट भावे, दुरात्मया तू राक्षसा, शाप देऊनी तयवेळी, पतीच्या अस्थी मिळवणी सकळी, काष्टे घालून या प्रबळी, अग्निप्रवेश केला तिने, ऐसे असता राजा देखा, क्रमिले तेथे 12 वर्षा, पुनरपी राजा होऊन एका, आले आपले नकरासी, विप्रस्त्रीचे शापवचन,
स्त्रियेचे सांगे ते खुण, रती संगती करिता क्षण, मृत्यू असे आपणासी. एकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपण, मन करुणी निर्वाण, त्यजू प्राण म्हणतसे. मदयंती म्हणे राजासी, संतान नाही तुम्हासी, आता कष्टला 12 वर्षी, प्रारब्ध आपले न चुकेची. एकोनी सतीचे वचन, शोक दाटला अतिगहन, अश्रू निगती लोचनी, केवी करू म्हणतसे. मंत्री वृद्ध पुरोहितांसी, बोलाविता झाला परियसी, ब्रह्महत्या घडली आपणासी, विमोचन होय कवणेपरी. मंत्री वृद्ध पुरोहित, रायासी म्हणे एक मात, तीर्थे आचरावी समस्त, तेने पुनित होशील. ऐसा करुणी विचार, राजाने हे तीर्थ आचरू, सकळ तीर्थ परिकरू, विधिपूर्वक करीतसे. ऐसी नाना तीर्थे करीत, ब्रह्महत्या सवे येत असे, अघोर रूपे असे दिसत, नवचे कवणे परी देखा. कष्टोनी राजा बहुतापरी, निर्वाण होऊनी मना भीतरी, हेंडत पातला मथिलापुरी, चिंताक्रांत होनिया. नगराब्राह्य प्रदेशी, श्रमोनी राजा परियसी, चिंतितसे मानसी, वृक्षछाये बैसोनिया. तव ऋषेश्वरांसमवेत, जैसा सूर्य प्रकाशित, गौतम ऋषेश्वर ख्यात, अवचित तेथे पातला. देखोनी राजा गौतमासी, चरणी लोळे संतोषी, नमन करी अतिहर्षी, भक्तिभावे करुणिया. आश्वासनितैवळी, गौतम पुसे करुणा बहाळी, क्षेम समाधान सकळी, पुस्ता झाला वृत्तांत. एकोणी ऋषेश्वराचे वचन, राजा सांगे विस्तारून, शाप झाला ब्राह्मण वचन, ब्रह्महत्या घडली वज. शमन न होय माझा दोष, सवेची येत असे अघोर वेश, व्रते आचरलो कोटीश, नवचे दोष परियेसा. एकोणी रायाचे वचन, करुणा सागर गौतम आपण, भय सांडिगा निर्वाण वचन, तारिल शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी, सांगेन तीर्थ विशेषी, महाबातक संहारासी, गोकर्ण स्थान असे. भक्तिपूर्वक तयासानी, जप व्रत करती जाण, फळ होय लक्ष गुण, ऐसे पुण्यक्षेत्र असे. जाणा तो साक्षात ईश्वर, गोकर्ण क्षेत्र कैलासपुर, प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर, विष्णू निरोपे विनयार्थ. जे जे इच्छिती मनकामना, पावे त्वरित निर्धार जाणा, समान नाही क्षेत्र गोकर्णा, या ब्रह्मांड गोलकात. गोकर्ण क्षेत्र असे गहन, लिंग तीर्थे असंख्यात जाण, पदोपदी अस्ति निर्गुण, ऐसे क्षेत्र अनुपम्य. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत, त्रेतायुगी दिसे लोहित, द्वापारी रूप पीत, कलियुगी कृष्णवर्ण जाणा. सप्त पाताळ खोलावून, उभे असे लिंग आपण, कलियुगी मृदू होऊन, दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरेसी, गोकर्ण तीर्थ उत्तमेसी, ब्रह्महत्यादि पापनाशी, काय आश्चर्य परियसा. ब्रह्महत्यादि पंच महापापे, परद्वारादि षड पापे, दुःशील दुराचारी पापे, जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने. तया स्थानी पुण्य दिवशी, जे अर्चिती भक्तीसी, तोच जाणा रुद्रवंशी, रायासी म्हणे गौतम. आदित्य सोम बुधवारी, अमावास्यादी परवान भीतरी, स्नान करुणी समुद्री, दान धर्म करावा. शिवपूजा व्रत होम हवन, जप ब्राह्मण तंत्रपण, किंचित करित अनंत पुण्य, म्हणे गौतम रायासी. व्यतिपादादी पर्वणीसी, सूर्य संक्रांतीच्या दिवशी, महाप्रदोष त्रयोदशीशी, पूजिता पुण्य अगम्य. असीत पक्ष माघ मासी, शिवरात्री चतुर्दशी, बिल्वपत्र वाहिल्यासी, दुर्लभ असे त्रिभुवनात. स्नान करुणी समस्त तीर्थी, महाबळेश्वर लिंगार्थी, पूजा करावी भावार्थी, पातका व्यतिरिक्त हो जाणा. ऐशा परिगोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकुनी अतिप्रेमा, पुस्ता झाला तैवळी. राजा म्हणे गौतमासी, गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी, पूर्वी कवण कवणासी, साक्षी झाली असेल की. म्हणे गौतम तैवळी, गोकर्ण क्षेत्र महाबळी, जाणो आम्ही बहुकाळी, अपार साक्षी देखील असे. गेलो होतो आम्ही यात्रेत, देखिला दृष्टांत विचित्र, आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूपे करुनिया. माध्यान्ह काळी आम्ही तेथे, बैसलो होतो वृक्ष छायते, दुरोणी देखिले चांडाळी ते, वृद्ध अंध महारोगी. विधवा आपण केश वपनी, दिसे जैशी मुखमरणी, क्षणक्षणा पडे धरणी, प्राणत्याग करू बाहे. ऐशी अवस्था चांडाळीसी, आले वृक्ष छायसी, देह टाकेला धरणीसी, त्याजुपा हे प्राण आपला. प्राण त्यजत तैवडी, विमान उतरले तत्काळी, शिवदूत अतुर्बळी, त्रिशूळ कटवांग धरुणी हाती, टंकाय चंद्रभाळी,
चंद्रासारखी कांती केवळी, किरट कुंटले मिरवे कपोली, चतुर्वर्ग येणे परी, विमानी सूर्यासारखे तेज, अति विचित्र दिसे विराज, आले चांडाळी एकाज, अपूर्व वर्तले तयावेळी, आम्ही पशुले शिवदूतांसी, आले ते कवण कार्यासी, दूत म्हणती आम्हासी, आलो चांडालीस न्यावया, ऐशी चांडाळी पापेणीसी, कैसी योग्य विमानेसी, नेऊन या श्वानासी, सिंहासनी काय योग्य, शिवरात्री उपोषण, नाही केले दान आपण, केले नाही देखिले यज्ञ, इयेसी कैसे न्याल तुम्ही, अर्जन जन्मांतरीच म्हणा, कुष्ठ सर्वांग हेच खुणा, कृमी निकिती मुखातून, पूर्वार्जित केवी होईल, गौतम म्हणे रायासी, ऐसे पुसले दूतासी, त्यांनी सांगितलं आम्हासी, आद्यंत ते चांडाळीचा, पूर्वी इचे जन्मस्थान, ब्राह्मण कुळी जाहली कन्या, सौमिन नाम असे पूर्ण, सोमबिंबासारखे मुख, अतिसुंदर रूप ईसी, उपवर जाहली पितृगृहेसी, न मिळे वरतीये सरसी, चिंता करती माता पिता, न मिळे सुंदर वरतीयसी, उन्नत झाली 10 वर्षी, मिळवून एक द्विजासी, गृह्योत्तेसी तिथली कन्या, विवाह झाली आवरी, होती तया पतीचे घरी, क्वचित काळ येणे परी, होती नारी परियसा, वर्तता ऐसे पुढे देखा, तिचे पतीचे झाले दुःखा, पंचत्व पावला तत्कालिका, विधिवश करुनिया, एकोणी तिचे मातापिता, कन्या आपले घरी आणता, पतीचे दुःख करी बहुधा, खेद करी ते नारी, अति सुंदर पूर्व वयसी, मध्ये व्यापले प्रतिदिवशी, चंचल होय मानसी, परपुरुषा ते देखोनी, गुप्त रूपे क्वचित काळी, जार कर्म करीत झाली, प्रकट झाले तत्काळी, गौप्य नो हे पातकासी, ऐसे तिचे पातकासी, प्रकट झाले सर्वांसी, वाळीत केले तयांसी, माता पिता बंधू वर्गाधिका, शंका होती पहिली तिसी, निशंक झाली व्यभिचारासी, प्रकट रूपी अहर्निशी, रमू लागली नगरात, तया नगरी एक वाणी, रूपे होता अति लावण्य, पूर्ववयी देखोनी, झाली त्याची कुलस्त्री, तया श्रद्धाच्या घरी, वर्तत होती ते नारी, ऐसी पापिणी दुराचारी, कुळवैरी न 42, स्त्रिया नासती कामत्वे, ब्राह्मण नासती हीन सेवे, राज्य जाये द्विजक्षोभे, यती नासे विषय सेवने, शुद्रा सवे अहर्निशी, रमत होती अतिहर्षी, पुत्र झाला तियेसी, तया शुद्रा घरी असता, वर्तता ऐसे एके दिवशी, उन्मत होनी परीसी, छेदिले वासुरू आहारासी, मेष म्हणून पापिणीने, छेदोनी वत्स परियसी, पाक केला विनयसी, शिर ठेवले शिंकेसी, दुसरे दिवशी भक्षावया, आपण भ्रमित मद्यपानी, जागृत झाली अस्तमानी, वासूर पाहतसे भुवनी, धेनू दोहा वया लागी, वत्सा स्थानी असे मेष, भ्रमित झाली अतिक्लेश, घरात पाहतसे शिरास, व्यक्त दिसे वासराचे, अनुतप्त होनी तयावेळी, शिवशिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञान ऐसे पापे घडली, म्हणजेंती दुरात्मणी, तया वस्ता शिरासी, निक्षेप केला भूमीसी, पती कोपेल म्हणून परियसी, अस्ति चर्म निक्षेपिले, जाऊनी सांगे शेजारी लोका, व्याघ्रे बक्षिले वत्सासी एका, रोदन करी समस्तान पुढे देखा, पती पुढे येणे परी, ऐसी कितीक दिवसापरी, नांदत होती शुद्रा करी, पंचत्व पावली ती नारी, नेली दूती यमपुरासी, घातले तिसी नरकात, भोगभोगी अतिदुःखित, पुनर्पि चंद्र चांडाळी जात, उपजरी ते नारी एका, झाली उपजिताची आंधळी, विद्रूप वर्ण जैशी काजळी, माता पिता क्वचित काळी, प्रतिपाळती माया मोहे, ऐसे असता वर्तमानी, सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी, पंचत्व पावली पिताजरणी, दरिद्र जाहली निराश्रय, न मिळे तिसी वस्त्रान्न, दुःख करी अतिगहन, ऐसे तिचे पूर्वकर्म, झाली वृद्ध अतिकष्टे, ऐसे वर्तता माघमासी, लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी, कलत्रपुत्र सहित देखा, ऐसे महाजनांसमवेत, चांडाळी गेली याचित, सर्व भिक्षुक बहुत, तयांसमागमे जातसे, येणे परी गोकर्णासी, चांडाळी पातली सायासी, कर वळंबुनी महाजनांसी, भिक्षा मागे करुणावचने, येणे परी मार्गात, चांडाळी असे याचित, ते दिनी शिवरात्री असे व्रत, कोणी घाली भिक्षातिसी, पूजेसी दाती सकल जन, त्यांते मागतसे आक्रंदोन, एक म्हणती हासोन, उपवासी आज अन्न कैसे, हाती होती विलमंजिरी, ते घातली तिचे करी, हुंगोनी पाही येरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे, कोपोन टाकी ते अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी, रात्री अस्त अंधकारी, अलभ्य पूजा घडतीसी, कोणी न घालती भिक्षा दिसी, उपास घडला ते दिवशी, पूजा पावली ते शिवासी, बिल्वमंजिरी शिवमस्तकी,
पुण्य केले इने आजी, उपवास शिव तिथी काजी, बिलुपत्रे ईश्वर पूजी, घडले रात्री जागरण, त्या पुण्य करुणी इचे, पाप गेले शतजन्मींचे, ईश्वरासी प्रेम येचे, म्हणून पाठविले आम्हासी. ऐसे म्हणती शिवदूत, तियेवरी शिंपित अमृत, दिव्य देह केले त्वरित, घेऊन गेले शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान, गौतम सांगे विस्तारून, राजयासी म्हणत सगुण, त्वरित जाई गोकर्णासी. एकोनी गौतमाचे वचन, राजा मनी संतोष होन, पावला त्वरित गोकर्ण, पापा वेगळा चाला जाणा. ऐसे पुण्य पावन स्थान, म्हणून श्रीपाद राहिले आपण, सिद्ध म्हणे एक कथन, नामधारका एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधार संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.